स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी माणसासाठी गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी आपण आपल्या मराठी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात करतो. त्यानंतर गुढी उभारून या नवीन वर्षाचं स्वागत करतो, शोभायात्रा काढतो आणि पंचपक्वान्नाचे जेवणही करतो. सणासमारंभाला आपल्याकडे नैवेद्याचं ताट केलं जातं आणि त्या ताटामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ पण सर्व करत असतो. या सणासमारंभाच्या निमित्ताने होणारे 3 पदार्थ आज आपण बघणार आहोत. मसाले भात, त्याच्यानंतर टोमॅटोचं सार आणि नॉट सो कॉमन गोड पदार्थ गाजराची खीर. सर्वप्रथम आपण बघतोय मसाले भात. मसाले भात हा एक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची खासियत आहे आणि पुलाव आणि बिर्याणी या सगळ्या भातांच्या प्रकारामध्ये मसाले भात आपलं स्वतःचं एक खास अस्तित्व राखून आहे. असा हा अतिशय फ्लेवरफुल असलेला पदार्थ आपल्या नैवेद्याच्या ताटामध्ये आवर्जून असायलाच हवा. सगळ्यात पहिले मी घेते बासमती तांदूळ. हा बासमती अख्खा तांदूळ आहे. पाणी घालून व्यवस्थित 2-3 वेळेला धुवून घ्यायचा आहे आपल्याला तांदूळ आणि पाणी ड्रेन आउट करायचे. आता आपल्याला पाणी टाकून तो पूर्णपणे सोक करायला म्हणजे भिजवायला ठेवायचा आहे 1 तासभर. हा तांदूळ मी 1 तास भिजवायला ठेवला होता आणि भिजून झाल्यानंतर हा जो तांदूळ आहे तो सगळं ते पाणी आहे ते सोक करतो आणि असा व्हाईट होतो. तांदूळातलं पाणी पूर्णपणे काढून न टाकता किंवा ड्रेन आउट न करता तो पाण्यात भिजवून ठेवण्याची ही स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण जेव्हा आपण पाण्यामध्ये तो भिजू घालतो तेव्हा त्याची ती दाण्याची जी ग्रेनची आहे ती स्ट्रेंथ वाढते. तो पूर्णपणे त्याची जी उंची आहे तो पकडतो आणि भात नंतर मोकळा होतो आणि तो तुटत नाही. त्यामुळे ही जी स्टेप आहे ती अजिबात स्किप करू नका. 1 तास तरी होईना हा तांदूळ तुम्ही भिजत घाला. मसाले भातासाठी लागणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा मसाला. तर आपण आता एक मसाला करून घेणार आहोत. पदार्थ त्या मसाल्यामध्ये कमी आहेत पण शार्प फ्लेवरचे आहेत. मसाले भातासाठी आपल्याला जो ड्राय मसाला लागणार आहे त्यासाठी 3च घटक आहेत. सगळ्यात पहिले बादियान किंवा बादल किंवा स्टार एनिस, त्यानंतर शहाजिरं आणि दालचिनी. हे 3ही घटक आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत आणि आपल्याला गॅसवरती न भाजता किंवा गॅसवरती ड्रोस्ट न करता ते डायरेक्टली मिक्सरमधनं त्याची एक पावडर करायची आहे. या 3ही गोष्टी समप्रमाणात घेऊन आपण मिक्सरमधनं हा ड्राय मसाला वाटून घेऊ. मी मिक्सरमधून हा ड्राय मसाला वाटून घेतला आहे. हा मसाला जो आहे तो शक्यतो ताजा करावा तर त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. आदल्या दिवशी केला तर चालेल पण जास्त दिवस करून ठेवू नये. आता तिसरी गोष्ट, आपण मिरची आणि आलं ह्यामध्ये वाटून घेऊया. शक्यतो ह्यामध्ये ना मिक्सरचा वापर करू नका. जर अशा प्रकारे जर तुम्ही वाटून घेतलं तर बेटर आहे. मसाले भातासाठी लागणारं महत्त्वाचं साहित्य आपण इथे घेतलंय. मगाशी भिजवलेला तांदूळ, त्यानंतर मगाशी वाटलेला आपण ड्राय मसाला, त्यानंतर मिरची आणि आल्याचं एक वाटण, त्यानंतर तोंडली चिरून घेतलेली, त्यानंतर बटाटा. जर तुम्हाला तोंडली आवडत नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. मसाले भात करताना मी शक्यतो कुकरचा वापर करते. जर कुकरमध्ये जर तुम्हाला मसाले भात करायचा असेल तर लक्षात घ्या की आपण तांदूळ हा आधी भिजवलेला होता तासभर. त्यामुळे आता जे पाण्याचं प्रमाण त्याकरता लागणार आहे ते समप्रमाणात, म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर 1च वाटी पाणी आपल्याला यूज करायचं आहे. तरच तो भात असा मोकळा होईल. आणि जर तुम्हाला ओपन भांड्यामध्ये शिजवायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, कारण वाफेने पाणी उडून जातं. त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त राहणार आहे. सगळ्यात पहिले घालूया कुकरमध्ये तेल. तेल तापलं की गॅस थोडा बारीक करा आणि सर्वप्रथम आपण टाकूया मोहरी. मोहरी तडतडली की टाकूया जिरं. गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर टाकूया हिंग. त्यानंतर घालूया कुकरमध्ये तोंडली आणि परतून घ्यायचं. आता आपण घालूया मिरची आणि आलं आणि परतून घ्यायचं. त्यानंतर घालूया बटाटा. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडं अजून परतून झाल्यानंतर घालूया आपण त्यामध्ये हळद. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया मगाशी वाटलेला मसाला. मसाला घालून झाल्यानंतर आपण आता यामध्ये ॲड करूया तांदूळ आणि परतून घेऊ. तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला एक चमक येत नाही. यामध्ये घालूया किंचितसा गूळ
आणि मीठ. यामध्ये घालूया अर्धा लिंबू. यामध्ये आता मोजून घेतलेलं पाणी टाकूया उकळतं. जर तुमच्याकडे भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त असेल मसाले भातामध्ये तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा, अदरवाईज एकाला एक प्रमाण ओके आहे. भाताला एक छान उकळी आणायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचा अंदाजे तूप टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे छान आणि इमिजिएटली कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे. कुकरचं झाकण मी लावलं आहे. लगेचच शिट्टी होईल कारण पाणी ऑलरेडी गरम आहे आणि एकच शिट्टी आपल्याला करायची आहे आणि इमिजिएटली गॅस बंद करून टाकायचा आहे. शिट्टी झाल्यानंतर आणि आपण गॅस बंद केल्यानंतर इमिजिएटली लगेचच्या लगेच ना तो कुकर ओपन करायला जाऊ नका, नाही तो भात असतो तो तुटण्याचे चान्सेस असतात. त्याची वाफ जाऊ द्या, त्याला शांत होऊ द्या, मग तो भात एकदम छान मोकळा मोकळा होईल. कुकरची शिट्टी झाली आहे आणि गॅस पण मी बंद केला आहे. आता मी हा कुकर बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आपण टोमॅटोच्या सारची तयारी करू. टोमॅटो सारसाठी मी टोमॅटो हे कुकरला लावून शिजवून घेतलेले आहेत. आता मिक्सरमध्ये आपण हे टोमॅटो काढून घेऊया. त्यामध्ये आपण ॲड करूया नारळ, ओला नारळ. आता मिक्सरमध्ये आपण हे छानपैकी बारीक वाटून घेऊया. मिक्सरमध्ये हे मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करूया. साराच्या फोडणीसाठी आपण सगळ्यात पहिले टाकूया कढईमध्ये तूप. तूप टाकलं की आपण त्यामध्ये टाकूया जिरं, टाकूया हिंग, त्यानंतर ॲड करूया कढीपत्ता आणि मिरची. मिरची थोडी परतून झाली की त्यामध्ये ॲड करूया पाणी आणि थोडीशी उकळी आणायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ॲड करायचं आहे टोमॅटोचं सार. अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे. टोमॅटोचं सार हे पातळ असतं आणि चांगली उकळी आणू द्यायची. जर तुम्हाला टोमॅटोच्या सारमध्ये नारळाची चव आवडत नसेल तर तुम्ही ती स्टेप स्किप करू शकता. आता ॲड करूया थोडासा गूळ आणि चवीपुरतं मीठ. छान उकळी आली की सरते शेवटी टाकूया कोथिंबीर. आपलं टोमॅटोचं सार रेडी आहे. गाजराची खीर बनवताना आपण सर्वप्रथम पॅनमध्ये ॲड करूया थोडंसं तूप. त्यानंतर आपण पॅनमध्ये ॲड करूया किसून घेतलेलं गाजर. गाजर छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करूया थोडंसं दूध. व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. झाकण लावून आता थोडीशी खीर शिजू देऊ. खिरीला छान अशी उकळी काढायची आहे. हळूहळू दूध असं आटत जातं. लक्षात घ्या, आपण हे जे किसलेलं गाजर यामध्ये टाकलं आहे ते आपल्याला 100% शिजवायचं नाही आहे. ते एक 90% शिजवायचं आहे. त्याला एक छोटासा बाईट आपल्याला खिरीमध्ये पाहिजे. या स्टेजमध्ये आपण यामध्ये ॲड करूया मिल्कमेड. चांगलं मिक्स करायचं आहे. मिल्कमेड हे ऑलरेडी गोड असतं त्यामुळे आपण ह्यामध्ये साखर टाकत नाही आहे. जर तुमच्याकडे मिल्कमेड नसेल किंवा तुम्हाला मिल्कमेड वापरायचं नसेल तर तुम्ही थोडंसं हे दूध जास्त आटवू शकता, त्याने पण चव चांगली येते. खीर थोडीशी आपल्याला आटवायची आहे आणि गार झाली की ऑटोमॅटिकली थोडीशी ती आळते सुद्धा. ही गाजराची खीर आता छान आटली आहे आणि मला पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी अशी त्याची झालेली आहे. आणि ह्या स्टेजला आपण ॲड करूया थोडंसं रोज सिरप. गाजर हे थोडंसं उग्र असतं त्यामुळे खिरीमध्ये ते वापरताना आपल्याला तो उग्रपणा घालवण्यासाठी आपण इथे रोज सिरपचा वापर करतोय आणि त्याने त्याची चव आहे ती अजून छान एन्हान्स होते आणि त्याचा फ्लेवर पण एन्हान्स होतो. आपली गाजराची खीर तयार आहे शिजून, पण आता ती गरम आहे, पण आपल्याला ती थंड सर्व करायची आहे. त्यामुळे आपण गॅस बंद करूया आणि एका जागी त्याला थंड करायला ठेवूया. मगाशी आपण केलेला मसाले भात पण तयार आहे आणि जर तुम्ही बघाल तो असा छान मोकळा मोकळा पण झाला आहे. आता आपला मसाले भात आणि टोमॅटोचं सार तयार आहे. आता आपण त्याचं गार्निशिंग करूया. सगळ्यात पहिले आपण टोमॅटोच्या सारवरती थोडीशी कोथिंबीर टाकू. मसाले भाताचं जे गार्निशिंग आहे ते
कोथिंबीर आणि ओला नारळ ह्याच्याशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. एकदम मस्त आहे. गाजराच्या खिरीचं गार्निशिंग आपण थोडंसं वेगळं करतो आहे. गाजराची खीर ही गोड असते आणि त्याच्यामध्ये आपण रोज सिरप पण मिक्स केला आहे. तर तो स्वीटनेस थोडासा कट करण्याकरता आणि आपल्याला ॲडिशनल सम टेक्स्चर देण्याकरता आपण त्यामध्ये ॲड करतो आहे रोस्टेड आणि सॉल्टेड पिस्ताशियो. पिस्ता ॲड करतोय, रोस्टेड आणि सॉल्टेड. खारे पिस्ते ॲड करते मी ह्यामध्ये आणि त्याच्या बरोबरीने पण ॲड करते आहे सम रोज पेटल्स. आज आपण आपल्या गुढीपाडवा स्पेशल एपिसोडमध्ये बघितलं मसाले भात, त्यानंतर टोमॅटोचं सार आणि गाजराची खीर. पुढच्याच आठवड्यामध्ये गुढीपाडवा आहे आणि तुम्ही हे पदार्थ ह्या रेसिपी वापरून नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हे आवडलं का. मी केलेले एपिसोड जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल. गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आता भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एखादी छान रेसिपी घेऊन. टिल देन बाय बाय.